नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे दुधी भोपळ्याचे वडे दाखवणार आहे तुम्हाला। त्यासाठी मी इथे 1 कप चण्याची डाळ घेतली आहे आणि पाव कप उडदाची डाळ घेतली आहे। ह्या दोन्ही डाळी आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत आणि धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून 4 ते 5 तास भिजत ठेवायचे आहेत। आणि ज्यांना कोणाला दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी हा छान ऑप्शन आहे, कारण हे वडे केल्यानंतर तुम्हाला असं कळणारही नाही की हे दुधी भोपळ्याचे वडे आहेत ते। हे पहा, मी इथे डाळ व्यवस्थित धुवून घेतली आणि आता त्यामध्ये पाणी घालून घेते आणि झाकून बाजूला ठेवून देऊया 4 ते 5 तास। मी ह्या आधी सुद्धा अजून एक दुधी भोपळ्याची रेसिपी अपलोड केली होती, दुधीच्या मोठिया म्हणून। त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। हे पहा, 4 ते 5 तास होऊन गेलेले आहेत आणि आता बघूया आपले डाळी भिजले आहेत का व्यवस्थित। हे पहा, खूप छान भिजले आहेत डाळी आणि आता आपण त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर 2 टीस्पून जिरं घालायचे आणि हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। हे पहा, मी सगळं बारीक करून घेतले आणि आता त्यामध्ये आपण डाळी टाकून घ्यायच्या आहेत। डाळी सुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढायच्या आहेत, पण त्याची पेस्ट नाही करायची, जाडसर असं वाटून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यात एक थेंबही पाणी घालायचं नाही आपण। आता उडदाची डाळ घालते मी त्यामध्ये। हे पहा, मिक्सर मधून काढले मी फिरवून। ही अशी जाडी भरडी डाळ वाटून घ्यायची आहे, आपल्याला पेस्ट नाही करायची आणि आपण ती डाळ आता दुसऱ्या एका भांड्यात काढून घेऊया। ही डाळ आपण दुधी भोपळा किसायच्या आधी आपण करून घ्यायची, सगळी तयारी करून घ्यायची, त्यानंतरच दुधी भोपळा आपण किसून घ्यायचा आहे। कारण दुधी भोपळा जसा आपण जास्त वेळ ठेवू त्या प्रमाणात त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते। हे पहा, मी इथे जवळजवळ 1 किलो दुधी भोपळा घेतलाय, तो आता कापून घेऊया आणि त्याची सालं काढून घ्यायची आहेत आपण। ही रेसिपी माझी बहीण छान करते, माझ्या बहिणीची रेसिपी आहे ही। हे पहा, अशा प्रकारे मी सालं काढून घेते त्याचे। इथे सगळ्या दुधी भोपळ्याचे सालं काढून झालेली आहेत आणि आता तो भोपळा आपण किसून घ्यायचा आहे। किसणीच्या ह्या जाडसर भागावरून आपण दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे किसायचं, म्हणजे आपण दुधी हलव्याला जसा किसतो तसाच किसून घ्यायचा आहे। मी आता इथे पूर्ण भोपळा किसून घेते। दुधी भोपळा किसून झालाय। मी काय करणार आहे, आता हा दुधी भोपळा दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचा आहे, कारण आपल्याला ह्याच कढईमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे। आणि पीठ मळायच्या आधी आपण काय करायचंय, असं दुधी भोपळा पिळून घ्यायचा आहे, त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। दुधी भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं। हा भोपळा असा पिळून काढायचा आहे। हे पहा, इथे दुधी भोपळ्यामधलं पाणी काढून झालेलं आहे व्यवस्थित आणि आता आपण ते पाणी फेकून देणार आहोत, पाणी वापरणार नाही आहोत आपण। आणि आता त्या भोपळ्यामध्ये जी डाळ आपण वाटून घेतली होती ती डाळ त्यामध्ये घालायची आहे आणि ती डाळ घालून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 2 टीस्पून आमचूर पावडर घातली आहे मी ह्याच्यात। 2 टीस्पून रेड चिली पावडर घालते आणि हे सगळं घालून झाल्यानंतर आपण ते पीठ एकत्र करून घ्यायचे, म्हणजे दुधी भोपळा जो किसलेला होता तो आणि डाळी आपण ज्या वाटल्या होत्या ते सगळं एकत्र करून घ्यायचे। आणि हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्याचे वडे थापून घ्यायचे, कारण दुधी भोपळा असल्यामुळे त्याला पाणी सुटत जातं आणि आपलं हे
पीठ पातळ होण्याची शक्यता असते। हे पहा, अशा प्रकारे आपण हातावरती वडे थापून घ्यायचे। हे बघा, मी इथे 2 ते 3 वडे थापून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ते तळायचे आहेत वडे। तळण्यासाठी मी इथे तेल गरम केलंय आणि त्या तेलामध्ये हळूच सोडून द्यायचे आहेत आपल्याला वडे। या पिठापासून असे वड्यांच्या व्यतिरिक्त मी थापीव वड्या सुद्धा केल्या आहेत। शिवाय त्याच्या आपण बेसनच्या जशा भजी करतो तशा बेसनच्या भजीसारखे मी त्या तेलामध्ये सोडून त्याच्या भजी केलेल्या आहेत। त्याची रेसिपी मी शॉर्ट्सला अपलोड करणार आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता। हे पहा, वडे खूप छान तळून झालेले आहेत, मस्त ब्राऊन कलरवर कुसकुशीत झालेले आहेत वडे। आपण हे वडे आता थोड्याने काढून घेऊया आणि ते काढून घेतल्यानंतर अजून 2-4 मिनिटं वडे तळून घेणार आहे। मी आता ते टिश्यू पेपरवर काढून घेते। दुधी भोपळ्याचे वडे तयार झालेले आहेत, खूप छान लागतात चवीला। दुधी भोपळ्याची चव अजिबात लागत नाही त्या वड्यामध्ये। हे पहा, अजून 2 वडे तयार झालेत। मी आता दुधी भोपळ्याचे वडे चिंचेच्या चटणीबरोबर सर्व करते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।